लोकसभा निवडणुकीमध्ये नाराज नेत्यांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। कारण पालघरमध्ये तिकीट नाकारल्यानं महायुतीचे राजेंद्र गावित नाराज झालेले आहेत। तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या विजय करंजकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। पालघरमध्ये महायुतीचे राजेंद्र गावित नाराज, सांगलीमध्ये मवियाच्या विशाल पाटलांची बंडखोरी, नाशिकमध्ये मवियाच्या विजय करंजकरांची बंडखोरी। निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून हेमंत सावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, पण यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित अनुपस्थित राहिले। तिकीट कापलं गेल्यामुळे गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मला शेवटपर्यंत खात्री होती की मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली गेली ते निश्चितच माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक म्हणजे आपलं काय त्या ठिकाणी नैराश्य ही आहे। एक महायुतीचा या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान मी या ठिकाणी केलेलं आहे की आपण महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपण निवडून आणलं। मी स्वतः राजेंद्र गावित यांना स्वतः जाऊन भेट दिली। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी या सगळ्यांची त्यांचं बोलणं करून दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती पूर्णच्या पूर्ण प्रयत्नशील राहील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे। तिकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडीत विजय करंजकर यांनी बंडखोरी केली आहे। महाविकास आघाडीने नाशिकचं तिकीट राजाभाऊ वाजे यांना दिल्यानं करंजकर नाराज झाले आहेत। अरे बाबा, वर्षभर मी रण उन्हामध्ये भनभन भटकतोय। भनभन भटकून तीन वेळा मी ह्या संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केलाय। तीन वेळा प्रत्येकाच्या घरादारापर्यंत पोहोचलोय आणि वर्षभर हे करत असताना अचानक उमेदवारीला माझ्या ब्रेक लागला किंवा थांबवलं प्रश्नच नाही आहे। मी जोपर्यंत माझ्या म्हणजे खालचे जे काही लोक आहेत त्यांनी काहीतरी वेगळं उलटं पालटं काहीतरी पोचवलं त्याचाच एक परिपाक म्हणून त्या उमेदवारीला गदा लावण्याचं काम या ठिकाणी केलं। त्यांनी राजकीय भूमिका अतिशय त्यांनी प्रांजलपणाने मांडली पाहिजे। तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तुम्हाला कुठल्या पक्षावर जायचं आहे किंवा कुठल्या पक्षात तुम्हाला ठामपणे राहायचं आहे। एकीकडे म्हणायचं माझ्या उद्धव ठाकरेंवरती फार निष्ठा आहे, पण जर निष्ठा आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना का भेटावं, ही विसंगती कुठेतरी दिसते। त्यांच्या मनातला गोंधळ जो आहे, ती संभ्रमावस्था जी आहे ती सांगून जाते कळत न कळत की काहीतरी चाललेलं आहे, हालचाली चाललेल्या आहे। तुला उमेदवारी नाही मिळाली, मला उमेदवारी नाही मिळाली म्हणून तुम्ही लगेच पक्षाचं बंड करायचं, हे चुकीचं आहे। इकडे उत्तर मध्य मुंबईत भाजपाने पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आणि उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे पूनम महाजन नाराज झाल्यात का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण उज्ज्वल निकम यांचा अर्ज भरताना पूनम महाजन अनुपस्थित राहिले आहेत। सांगलीत याआधीच महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे। सांगलीची जागा ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना गेल्यानं काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। विशाल पाटलांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे। आता पालघर, नाशिक आणि उत्तर मध्य मुंबईतली नाराजी दूर करण्याचं आव्हान मविया आणि महायुतीच्या नेत्यांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।